समजा पॅरेंट्सलाही बहुतेक वेळा माहिती असतं की याचा कल कुठे आहे, तरी त्याला बळजबरी दुसरीकडे ॲडमिशन दिलं जातं. एकतर सांगू का, आत्ता माझ्याकडे अशा बऱ्याच 2-3 केसेस आल्या जिथे पॅरेंट्सनी असंच बळजबरी किंवा मुलांनी पियर प्रेशरच्यामुळे सायन्स साईड घेतली आणि नंतर पुढे जाऊन ते अडकले. जेव्हा ते अडकले म्हणजे फेल झाले आणि एखाद विषय त्यांचा राहिला आणि त्या विषय क्लिअर करण्याच्या मागे त्यांची 2 वर्ष गेली. तिथे काय होतं माहिती आहे का, पैसा ठीक आहे, काही पॅरेंट्स मॅनेज करू शकतात, पण जे नाही मॅनेज करू शकत त्यांना पण तो एक मोठा खड्डा पडतो. दुसरी गोष्ट ना, मुलांचा कॉन्फिडन्स भयंकर लेवलवर कमी होतो बरोबर. आणि त्याला असं वाटतं आय एम गुड फॉर नथिंग सफर करावं लागतं. आणि सफर होतो आणि मग त्याला परत ते शून्यापासून सुरू करायचं, म्हणजे मागे जाऊन 2 वर्ष सुरू करायचं. त्यांचे जे फ्रेंड्स असतात ते 2 वर्ष 4 वर्ष पुढे गेलेले असतात. हो. मग त्याला असं वाटतं मी मागं आहे खूप. आणि ती जी फेज असते ना, ती त्याच्यातनं पार करायला त्याला खूप श्रम स्वतःवर घालायला लागतात. काही जण त्याच्यामध्ये सॅडनेस होतो त्यांना, किंवा घरातच बसतात, कुठे सोशल होत नाहीत, काही नवीन शिकत नाहीत. मग ते सगळं वाचवायचं असेल तर आता खूप टूल्स चांगले आलेले आहेत सायकोमेट्रिक असेसमेंटचे, ज्याच्यामध्ये तुम्ही त्या असेसमेंट घेऊन मुलाचा कल व्यवस्थित शोधू शकता आणि त्याप्रमाणे त्याला गायडन्स आम्ही देतो. त्या गायडन्सप्रमाणे जर का तुम्ही तसं इम्प्लिमेंट केलं तर मुलांना त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो.